नमो नमः छात्राः. आज आपण या व्हिडिओमध्ये 9th स्टँडर्डसाठीचे समास बघत आहोत. संवादम इमं पठत. आता शिक्षक हा एक संवाद आहे. दिस इज अ डायलॉग बिटवीन स्टुडंट्स अँड द टीचर. शिक्षकः आदित्य यूयं सर्वे ह्यः कुत्र गतवन्तः. मीन्स यस्टरडे टीचर इज स्पीकिंग. ओ आदित्य, वेअर हॅड यू ऑल बीन यस्टरडे. गतवन्तः म्हणजे कुठे गेलेले होतात. आदित्य आन्सर्स वयम सर्वे अरण्यम गतवन्तः. वी ऑल हॅड गॉन टू द फॉरेस्ट. आम्ही सर्व अरण्यामध्ये गेलो होतो. मग शिक्षक विचारतात अरण्य किम किम आसीत. व्हॉट वॉज देअर इन द फॉरेस्ट. काय काय होतं अरण्यामध्ये. आदित्य आन्सर्स वने वृक्षाः आसन्. देअर वेअर ट्रीज. अन्यत् किम आसीत. व्हॉट एल्स वॉज देअर. खगाः च पशवः च अँड बर्ड्स अँड ऑल्सो ॲनिमल्स वेअर देअर. शिक्षकः टीचर आस अन्यत् किम. आणि अजून काय होतं. अन्यत् म्हणजे अजून काय. तर मग आदित्य आन्सर देतोय फलानी पुष्पाणी पत्राणी च आसन. आणि देअर वेअर फ्रूट्स ॲज वेल ॲज फ्लावर्स अँड लीव्स वेअर देअर. मग आता बघा हां, आता हे सगळे जे सेपरेट आयटम्स आहेत जसे की फळे फुले पत्र किंवा झाडे पक्षी आणि पशु, या सगळ्यांसाठी इथे एक शब्द वापरला तर तिथे नीट लक्ष देऊन ऐका. शिक्षकः अरण्ये वृक्ष खग पशवः आसन. म्हणजे पहा त्यांनी इथे हा एकच शब्द या तीनही वेगवेगळ्या शब्दांसाठी वापरला आहे. तर जेव्हा असा शब्द होतो, ओके, म्हणजे इथे ॲडिशन नाही आहे पण एकत्र केलेले शब्द आहेत. वृक्ष खग पशवः आणि तो एक शब्द बहुवचनामध्ये मांडला गेलेला आहे. ओके, सो इन द फॉरेस्ट देअर वेअर ट्रीज ॲज वेल ॲज बर्ड्स अँड ॲनिमल्स. ऑल्सो सेकंड सेंटेन्स आहे अरण्ये फलपुष्प पत्राणी आसन. दिस इज ऑल्सो वन मोर कंपाऊंड वर्ड. अँड इन द फॉरेस्ट देअर वेअर fruits and flowers and leaves were there. ओके, सो आता आपल्याला कळतं की हा जो आहे याला म्हणायचं सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह इकडे दाखवलेला आहे. जसं की वृक्ष खग पशवः हा एक शब्द तीनही शब्दांनी मिळून बनलेला आहे. अँड दिस इज द कंपाऊंड वर्ड अँड इट्स विग्रह इज वृक्षाः च खगाः च पशवः च. आता तुम्ही बघू शकता की सामासिक शब्दामध्ये प्रत्येक शब्द एक वचनमध्ये आहे आणि फक्त जेव्हा शेवटचा शब्द आहे तो मात्र बहुवचनामध्ये दिलेला आहे. याचा अर्थ काय की हा सामासिक शब्द बहुवचनामध्ये जेव्हा एंड होतो तर इथे प्रत्येक शब्द हा बहुवचनामध्ये आहे असा त्याचा अर्थ झाला. सो वृक्षाः च खगाः च पशवः च आणि समास आहे वृक्ष खग पशवः. तसंच दुसरा सामासिक शब्द आहे फल पुष्प पत्राणी आणि त्याचा विग्रह येतो फलानी च पुष्पाणी च पत्राणी च. आता हा ज्या प्रकारचा समास आहे त्याचं नाव आहे इतरेतर द्वंद्व. त्याच्यामध्ये विग्रहामध्ये च तुम्हाला प्रत्येक शब्दापुढे दिसेल. हे आपण पुढे बघणारच आहोत. आता एतानी उदाहरणानी अपि पश्यत. असेच वेगवेगळ्या प्रकारचे समास आहेत ते आपल्याला इकडे दाखवले जाणार आहेत. एक्सप्लेन करणार आहोत इथे. तर आता पहिलं आहे सूर्यस्य प्रकाशः. बघा सूर्याचा प्रकाश. तर सूर्याचा प्रकाश असं म्हणण्याऐवजी सूर्यप्रकाश म्हणणे सोपं पडतं आणि म्हणून इथे ही अशी गरज निर्माण झाली की जेव्हा एकसारख्या अर्थाचे किंवा मिनिंगफुल असा एकच शब्द आपल्याला वाक्य जर का कॉम्पॅक्ट बनवता येत असेल तर त्यासाठी सामासिक रचनेचा वापर तिथे त्या धड्यामध्ये किंवा त्या रचनेमध्ये केला जातो. जसं की प्रिय देश. आमचा देश प्रिय आहे तर प्रिय देश प्रिय देश. दुसरा आहे दशरथ. सामासिक शब्द आहे. हा कशासाठी वापरला जातो. दशरथस्य पुत्र. सो रामः दशरथस्य पुत्रः आसीत असं म्हणण्याऐवजी दशरथ पुत्र राम आसीत हे सोपं वाटतं वाचायला म्हणून अशा प्रकारे इथे हा समास तयार झालेला आहे. तसेच रामायणम वाल्मिकीना रचितम असे तीन वेगवेगळे शब्द लिहिण्याऐवजी रामायणम वाल्मिकी रचितम हा कॉम्पॅक्ट झालेला आहे थोडीशी रचना. आणि म्हणून जेव्हा कमी शब्दांमध्ये आपल्याला
जास्ती नरेट करायचं असेल तर त्यावेळेला आपण त्या पाठामध्ये किंवा सुभाषितांमध्ये सामासिक शब्दांचा वापर करतो. ठीक आहे. मग आता इथे वाल्मिकी रचितम हे सामासिक शब्द आहे आणि वाल्मिकीना रचितम हा त्याचा विग्रह झाला. तसंच दुसरा एक समास आहे कार्यमग्न. तर कार्यमग्न म्हणजे कार्यामध्ये मग्न. सो सी कार्ये मग्न इति कार्यमग्न हा पण एक समास झालेला आहे. तसंच सुखदुःखे हा पण एक समास आहे आणि त्याचा विग्रह हा पण इतर द्वंद्व आहे. सुखंच दुःखंच सुखदुःखे अशा प्रकारे त्याचा विग्रह झाला आहे. अशा प्रकारे समास कसे होतात हे आपण या व्हिडिओत पाहिले आहे. यापुढील समासाबद्दलची उदाहरणं आणि माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.